सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने ठराव दाखल करताना प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये महासैनिक दरबार हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरावधारकांचा मेळावा घेतला। या मेळाव्याला ठरावधारकांनी तोबा गर्दीने महायुतीमधील मुश्रीफांचं पारडं चांगलेच जड झालंय। या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी हा मोठा भाऊ असेल असे संकेत मुश्रीफांनी दिले। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये ठराव गोळा करण्यावरून नेमकं काय होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। एकंदरीत या सगळ्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूयात। गोकुळच्या निवडणुकीसाठी हसन मुश्रीफांचं शक्ती प्रदर्शन, महायुतीमधील भाजपा शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष, गोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी मोठा भाऊ ठरणार। गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक सध्या चांगली चर्चेत आली आहे। गोकुळची निवडणूक महायुती विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी अशीच होणार आहे हे आता जवळपास निश्चित झालंय। या निवडणुकीच्या निमित्ताने 2 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत आहे। सध्या अवसायनातील संस्थांचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये न्यायप्रविष्ट आहे। तरीही ठराव दाखल करण्यासाठी कमी वेळ राहिला असल्यानं आता सर्वच पक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केली आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज ठराव दाखल करण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली। महासैनिक दरबार हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा झाला। या मेळाव्यात मंत्री मुश्रीफ यांनी तालुकानिहाय ठरावांची यादीच वाचली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 1971 ठराव आहेत। यामध्ये आणखी भर पडेल। गोकुळच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच मोठा भाऊ असणार आणि गोकुळमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आम्ही सगळे एकत्र आहोत। हे बघा, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, गोकुळचा डॉन अरुण डोंगरे, त्यानंतर राहुल पाटील, काँग्रेसची फार मोठी शक्ती करवीरची आज आमच्याबरोबर आहे। त्यानंतर याचे बाळासाहेब खाडे सहकारी आहेत, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आहेत, संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूरच्या नगरात स्वतः उपस्थित आहेत, अमर पाटील शिरोळच्या नगरात स्वतः उपस्थित आहेत, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, सगळे मंडळी, राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदेगड, जनसुराज आणि बीजेपी हे एकत्र आल्यानंतर का होणार? हा विजय हा ठरलेला आहे, काळ्या दगडावरची रेग आहे। गोकुळ दूध संघ निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार असलं तरी गेल्या कित्येक वर्षांपासून गोकुळ दूध संघावर हसन मुश्रीफांचा दबदबा आहे। त्यामुळे यंदाही गोकुळच्या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ यांचा करिश्मा चालेल असा विश्वास ठरावधारकांनी व्यक्त केला। आदरणीय मुश्रीफ साहेबांनी एकदा मनावरती घेतलं की तुम्हाला माहिती आहे की इलेक्शन हातात घेतली की ती यशापर्यंत कसं पोचवायचं हे मुश्रीफ साहेबांचा त्यामध्ये हातखंडा आहे। आणि मला खात्री आहे की उद्याच्या ओघ घातलेल्या गोकुळच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वात मोठा त्यामध्ये ठरावांचा त्यामध्ये गट्टा आपल्याकडे असेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही। 2000च्या अधिक ठराव इथे आज जमा झालेले आहेत। मुश्रीफ साहेबांनी ज्यावेळी निर्णय घेतला आहे सहकार संस्थेचा, त्यावेळी सहकार संस्थेवर चांगलं काम केलेलं आहे मुश्रीफ साहेबांनी। आणि ही सत्ता गोकुळची सभासदांसाठी होती, हे या 5 वर्षामध्ये काम दाखवले। त्यामुळे नक्कीच सभासदांनी विश्वास ठेवला असं वाटते, कारण की 2000 पेक्षा जास्त लोक सभासद इथं आज उपस्थित होते आणि नक्कीच ही विजयाची नांदी आहे, यात मात्र शंका नाही। एकूणच महायुतीमधील एक प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे यापूर्वी हसन मुश्रीफ यांच्यावर निवडणुकीच्या निमित्तानं झालेल्या आरोपांना प्रत्युत्तरच म्हणावं लागेल। त्यामुळे येणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये खरंच राष्ट्रवादी मोठा भाऊ ठरणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।